नमस्कार. मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वृंदा काकू शलाकाला म्हणू लागतात की या मुलाच्या रूपाने देवाने माझ्या पोटी शत्रूच जन्माला घातला आहे. तर शलाका म्हणते, नाहीतर काय, प्रत्येक वेळी तो तुला क्रॉसच करतो. तर वृंदा काकू म्हणतात, अगं हा लोकराज्य आहे म्हणून आपण करवंटी घेऊन फिरतोय, आणि अगं हा सुधा आणि आदर्शाचा काहीतरी प्लॅन तर नसेल ना. तर शलाका म्हणते, आई असं जर काही असेल तर ते आपल्याला सक्सेस होऊ नाही द्यायचं आहे. काही झालं तरी आपल्याला काहीतरी करायला हवं. तर वृंदा काकू म्हणतात, अगं पण करायला जाऊ एक आणि व्हायचं भलतंच. तर शलाका म्हणते, अगं आई पण आपण काहीच न करता गप्पपासून कसं चालेल सांग ना. वृंदा काकू म्हणतात, हो तुझंही अगदी बरोबर आहे, परंतु आपण आता काहीच करायचं नाही. ती मुलगी आता काय करते ते अगोदर बघूया आणि नंतरच आपण आपला निर्णय आणि आपला प्लॅन तयार करू. तर शलाका म्हणते, ठीक आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, सार्थकची गाडी बंद पडलेली असते. तर सार्थक म्हणू लागतो, किती वेळ लागेल. तर ते दादा म्हणू लागतात, 5 मिनटं. तर सार्थक म्हणतो, अरे 5 मिनटं म्हणता म्हणता अर्धा तास होऊन गेला आहे, तरी तू 5च मिनटं बोलतोयस. तर सार्थक फोनवर बोलत असतो आणि म्हणू लागतो, मला प्रेझेंटेशन अजिबात आवडलं नाही, हवं तर परत करायला सांगा, उद्याचा डील आपल्यालाच मिळायला हवं. तर सुखदा ही मुलांसोबत खेळत असते आणि ती मुलांना म्हणू लागते की आता जाऊन आराम करा. तर त्याचवेळी एक मुलगी सुखदाजवळ येत म्हणू लागते, ताई फुगे घे ना. तर सुखदा तिला विचारते, शाळेत जातेस. तर ती म्हणते, हो जाते. तर सुखदा विचारते, आज गेली होतीस का. तर ती म्हणते की नाही. तर सुखदा म्हणते, तू आज का नाही गेलीस, का दांडी मारलीस. तर सुखदाला ती काहीच सांगत नाही. तर सुखदा म्हणू लागते की परंतु नंतर जाशील ना, उद्यापासून नक्की जाशील का, प्रॉमिस. तर ती मुलगी बोलते, हो प्रॉमिस, पक्का प्रॉमिस, मी जाईन स्कूलमध्ये. तर त्यानंतर सुखदा तिच्याजवळचे सर्व बलून घेते आणि हे सगळं काही सार्थक पाहत असतो. त्यानंतर सुखदा ते सर्व बलून सार्थकजवळ घेऊन येत म्हणू लागते की हे तुझ्यासाठी गिफ्ट. तर सार्थक म्हणतो, मी काही लहान आहे का. सुखदा म्हणते, मला वाटलंच होतं तू असंच बोलणार. अरे प्रत्येक गोष्टीला लहानच असावं असं काही नसतं, कधीतरी लहान होऊन बघावं, लहान मुलांसारखं वागावं, खेळावं. खरं तर आपल्याला ते बरं वाटतं, आपल्या मनाला बरं वाटतं. हे घे पकड. मात्र सार्थक काही पकडत नाही. तर सुखदा म्हणू लागते, हे बलून पकड, हवं तर पचपच कर, परंतु बलून पकड. तर त्यानंतर सार्थक बलून पकडतो. तर सुखदा ही सार्थकला म्हणू लागते की आता तुझे प्रॉब्लेम्स, तुझ्या चिंता, तुझी टेन्शन सगळं काही या बलूनला सांग आणि त्यानंतर हा बलून हवेत सोडून दे. सगळे प्रॉब्लेम, सर्व टेन्शन निघून जातील. या बलूनसोबत सगळं काही हवेत जाईल. तर सार्थक म्हणतो, काय हा बालिशपणा आहे. तर सुखदा म्हणते, कधी कधी बालिशपणाने वागावं लागतं आणि बालिशपणा करण्याससुद्धा काहीतरी मजा असतेच. तर सार्थक रागाने तो बलून फोडतो आणि सुखदाला म्हणू लागतो, अशा गोष्टी वर्क होत नाहीत. मला मान्य आहे, माझ्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, माझे आयुष्य घाणेरडे आहे, परंतु माझ्या आयुष्याचं मी बघेन ना. तुला काय करायचं आहे, तू इथे फिरण्यासाठी आली आहेस ना, मग फिर आणि मग जा ना. माझ्या आयुष्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू नकोस. तर सुखदा म्हणते, तू जे काही बोलला आहेस ते सगळं काही मी या बलूनलाच सांगितलं आहे. असं म्हणत सुखदा हातातील बलून वरती सोडून देते. तर सार्थक रागाने सुखदाकडे पाहू लागतो. सुखदा ही सार्थकला म्हणू लागते, तुझा विश्वास नाही, परंतु माझा या गोष्टीवर विश्वास आहे आणि बघ ही गोष्ट नक्कीच वर्क होणार. असं म्हणत सुखदाने सर्व बलून सोडलेले असतात. तर सार्थक नंतर त्या बलूनजवळ पाहू लागतो आणि सुखदाजवळ पाहतो. तर सुखदा ही डोळे बंद करून सर्व प्रॉब्लेम्स त्या बलूनला सांगत असते. सार्थकला मात्र काहीच बोलता येत नाही. सार्थक तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, शलाका जेवणासाठी बसलेली असते. तर वृंदा काकू शलाकाला विचारतात, अगं सुधा कुठे आहे. तर शलाका म्हणू लागते, अगं आई काकू रूममध्येच असेल. तर वृंदा काकू म्हणू लागतात, अगं मग तिला जेवायला बोलवून आण. तर आदर्श म्हणतो, त्याची काहीच गरज नाही, कारण काकूची तब्येत बरी नाही आहे, तिला थोडा पित्ताचा त्रास झाला आहे, मी गोळी दिली आहे, ती नंतर जेवेल, आपण तोपर्यंत जेवून घेऊ. तर सुखदाईत मध्ये, हाय तुम्ही जेवायलासुद्धा बसलात, परंतु मला कोणीच बोलावलं नाही, मीच आली. आणि आज मेनू काय आहे, बटाट्याची भाजी आणि पुरी, ऑल टाईम फेवरेट. असं म्हणत सुखदा खुश होत जेवत असते. तर त्याचवेळी तिथे सार्थक आलेला असतो. सुखदा सार्थकला विचारते, तुला जेवण वाढू का. मात्र सार्थक नकार देतो. तर त्यानंतर सुखदामध्ये वास तर खूप मस्त आहे आणि खरं तर जेवण खरंच खूप मस्त झालं आहे, परंतु कोणीच काही बोलत नाही. म्हणून सुखदा सर्वांना विचारते की तुम्हाला आवडलं नाही आहे का जेवण. तर आदर्श म्हणू लागतो, नाही असं काहीच नाही, खरंच खूप छान झालं आहे जेवण, मलाही खूप आवडलं आहे. तर सुखदा म्हणू लागते की जर आवडलं तर सांगावं, बहिणीलाही छान वाटेल. तर शलाका म्हणू लागते, छान वाटेल, तिचं कौतुक केलं तर छान नाही होणार, ती तर आपल्या डोक्यावरच बसेल. तर सुखदा म्हणू लागते की असं काही नसतं गं. तर त्यानंतर वृंदा काकू म्हणू लागतात, मला जर शांतता मिळाली तर मी सुखाने जेवेन. तर सुखदा म्हणते, शांतता, मला तर ती शिक्षाच वाटते. अगं आजी, सॉरी आंटी, अहो मी तुम्हाला म्हणाले ना, गप्प बसून जेवायचं नसतं आणि आपल्या तब्येतीला खरंच ते चांगलं नसतं. अगं शलाका, तू तरी गप्पा मार ना. तर शलाका म्हणू लागते, अगं बाई,
मला यामध्ये घेऊ नकोस, तुला ज्या काही गप्पा मारायच्या ते तुझ्या तू मार. तर त्यानंतर आदर्श म्हणू लागतो, अगं सुखी जाऊन दे ना गं, कशाला उगाच त्यांच्याशी बोलतेस, मी आहे ना, तू माझ्याशी बोल. तर सुखदा म्हणते, तू आपला माणूस, तुला माहिती आहे का ब्रो, आज खरंच खूप फिरलो. नाशिकचा निसर्ग खरंच खूप अप्रतिम आहे, मला तर खूप आवडला. आणि नाशिकची मिसळ ती तर मी खाल्ली, त्याचा थोडासा ठसका तर मला लागला, परंतु माझा आत्मा अगदी तृप्त झाला. हे ऐकताच शलाका म्हणते, तू काय अगुप्त आत्मा आहेस का, बघावं तेव्हा तुला तृप्त व्हायचं असतं. तर सुखदा म्हणू लागते की तसं नाही, अगं मी प्रत्येक गोष्टीत आनंद शोधत असते, जसं आहे तसं त्यामध्ये मी सुख मानत असते. तर आदर्श म्हणू लागतो, अगदी बरोबर, तुझं ना इतरांसारखं नाही आहे की तू कटकट करत नाहीस. एक तास वृंदा काकूंना मात्र खूप राग आलेला असतो. तर सार्थकचं जेवण झालेलं असतं आणि सार्थक जात असतो. तर सुखदा म्हणू लागते, अरे काय झालं, तुझं जेवण झालं का, परंतु तू बस ना, आपण गप्पा मारूया. सार्थक काही सुखदाचं ऐकत नाही, तो निघून जातो. तर त्यानंतर शलाकाचंही जेवण झालेलं असतं म्हणून शलाकाही रूममध्ये जात असते. तर सुखदा म्हणू लागते, अगं तुझं पण झालं का जेवण, तू बस ना, आपण गप्पा मारू. तर सुखदाला शलाका म्हणू लागते की मला फालतूची बडबड आवडत नाही, असं म्हणत शलाकाही निघून जाते. तर त्यानंतर वृंदा काकूंचंही जेवण झालेलं असतं. तर सुखदा म्हणू लागते, अहो तुम्ही तरी बसा ना, आपण सकाळपासून गप्पाच मारल्या नाही आहेत. तर वृंदा काकू सुखदाला विचारतात, का, कोणत्या गप्पा मारायच्या आहेत, काही महत्त्वाचं आहे का. तर सुखदा म्हणते, नाही, फक्त टाईमपास म्हणून आपण गप्पा मारू ना. तर वृंदा काकू रागानेच म्हणतात, टाईमपास म्हणून जर गप्पा मारायच्या असतील तर बिनकामाचं बोलायचं असेल तर आदर्श आहेच की. असं बोलत वृंदा काकूसुद्धा रागाने रूममध्ये निघून जातात. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, काय आहे हे, कोणीच काही बोलत नाही, एवढी शांतता कशी काय. तर आदर्श म्हणू लागतो, तू नको ना गं टेन्शन घेऊस, तू माझ्याशी बोल ना, मी आहे ना तुझ्या गप्पा ऐकायला. तर सुखदा म्हणते, ठीक आहे. असं म्हणत सुखदा म्हणते, आता मी तुला माझी पुढची स्टोरी सांगते. तर सुखदा काही सांगायला जाणार तर त्याचवेळी आदर्शला फोन आलेला असतो. तर आदर्श म्हणू लागतो, 1 मिनिट, हा माझा महत्त्वाचा फोन आहे, मला बोलावंच लागेल. असं म्हणत आदर्श फोनवर बोलत निघून जातो. तर सुखदा या घरच्यांचा विचार करत म्हणू लागते, या घरात माणसंच राहतात ना, कोणीच एकमेकांशी का बोलत नाही. सुखदा सगळ्यांचा विचार करू लागते की नक्की काय चाललं आहे. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मालतीताई या लीना वहिनीला म्हणू लागतात, लीना मी काय म्हणते, आपण वाण्यांची उधारी देऊन टाकूया, म्हणजे आपल्याला वाण सामान मागवून घेता येतील आणि पुन्हा ऑर्डर सुरू करता येतील, जुनी गिरायकं पुन्हा जोडता येतील. तर लीना वहिनी विचारतात, आई एवढे पैसे कुठून आलेत. तर मालतीताई म्हणतात, कुठून आले म्हणजे, अगं काही लोकांची येणं बाकी होती आणि मी त्यांच्या घरी जाऊन आपले पैसे मागून आणलेत आपले पैसे, आपलेच पैसे होते ना. तर लीनाबाईंनी विचारतात, आई नक्की ना. तर मालतीताई म्हणतात, म्हणजे, अगं आपले पैसे आणि मी जाऊन मागितले, त्यात काय वेगळं आहे. तर लीनाबाईंनी म्हणतात, आई तुम्हाला सार्थक सर भेटले नाहीत ना. तर मालतीताई म्हणतात, लीना तुला सार्थक सरांजवळ मदत घेतलेली आवडत नाही ना, मग आम्ही का घेऊ मदत, सांग ना, आम्ही नाही घेत त्यांच्याजवळ मदत. आणि हे सगळं काही मनोजने ऐकलेलं असतं. सार्थक हा शब्द ऐकताच मनोज पुन्हा एकदा वेड्यासारखं करू लागतो आणि म्हणू लागतो, सार्थक कुठे आहे मला सांगा, हे सगळं काही सार्थकमुळे झालं आहे, मी त्याला सोडणार नाही, मला सांगा सार्थक कुठे आहे. लीनाबाईंनी मनोज दादांना शांत करू लागतात आणि त्यानंतर त्या मनोज दादांना रूममध्ये घेऊन जातात. मनोज दादांची झालेली अवस्था पाहून मालतीताईंना खूप वाईट वाटतं, त्यांनाही खूप दुःख होत असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदर्श हा विचार करत असतो आणि त्याचवेळी सुखदा त्याच्यासाठी आईस्क्रीम घेऊन येते. तर आदर्श म्हणतो, थँक्यू. त्यानंतर आदर्श हा सुखदाकडे पाहू लागतो. तर सुखदा विचारते, काय झालं. तर आदर्श सुखदाला म्हणू लागतो, अनेक प्रश्न दिसत आहेत तुझ्या चेहऱ्यावर, परंतु घाई करू नकोस, एक एक प्रश्न विचार, मी तुला नीट उत्तरं देईन. तर सुखदा म्हणते, अगदी बरोबर ओळखलंस, मला सांग, या घरात सगळ्यांना काय झालं आहे, स्पेशली सार्थकला, तो किती लॉस दिसत आहे, तो हसतानाही मी कधी बघितलं नाही, नक्की काय झालं आहे. तर आदर्श म्हणू लागतो की तू असं समज, त्याच्या आयुष्यातील आनंद निघूनच गेला आहे, तो एकटा आहे, या जगातील गर्दीमध्ये तो फक्त एकटा आहे, फक्त एकटा. तर सुखदा विचारते, का, नक्की काय कारण आहे, असं तो एकटा का राहत आहे. तर आदर्श म्हणू लागतो, त्याने त्याच्या मनाची दरवाजा बंद करून घेतली आहेत. तर सुखदा विचारते, कोणासाठी. तर आदर्श म्हणतो, या जगासाठी. तर त्यानंतर सुखदा म्हणू लागते, मला सांग, हे सगळं काही त्या ब्रेकअपमुळे झालं आहे ना, ब्रेकअपमुळे त्याची ही अवस्था झाली आहे ना, नक्की कोण होती ती मुलगी, कुठे गेली आहे, तुम्ही तिला रिक्वेस्ट का नाही केली, तुम्ही तिला रिक्वेस्ट करू शकला असताना. तर आदर्श म्हणू लागतो, या गोष्टी एवढ्या सोप्या असता तर कधीच मी करू शकलो असतो आणि या गोष्टीने करताना मलाही आनंद मिळाला असता, परंतु एवढं सोपं नाही आहे हे. सुखदा म्हणू लागते, असं कसं असू शकतं, एखादी व्यक्ती आयुष्यातून गेली म्हणजे आपलं आयुष्य थांबत नाही ना, परंतु सार्थकने आपलं आयुष्य थांबवून घेतलं आहे. तू एक काम करशील का, मला त्या व्यक्तीचं नाव सांग, मला त्या मुलीचं नाव सांग, पत्ता सांग, मी जाऊन तिला भेटेन, तिला रिक्वेस्ट करेन, परत ये, कारण हा माणूस जगणं विसरला आहे, आयुष्य
वाया जाईल अशाने. तर आदर्श म्हणू लागतो परंतु ते शक्य नाही, कारण सार्थक हा पेपर अवघड आहे, तो सोडवणं खरंच खूप कठीण आहे. तर सुखदा म्हणू लागते की असं काही नाही, अवघड असं काहीच नसतं, मी माझ्या खूप फ्रेंडचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले आहेत. तर आदर्श म्हणू लागतो परंतु सार्थकचा करणं शक्य नाही. तर सुखदा म्हणते सार्थक हा आईस्क्रीमसारखा वितळायला लागेलच, बघ तू. तर त्यानंतर आदर्श विचारतो तू काय करणार आहेस. तर सुखदा म्हणते वेट अँड वॉच. तर त्यानंतर आदर्श आणि सुखदा आईस्क्रीम खातात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सार्थक हा झोपण्यासाठी आलेला असतो, मात्र झोपण्या अगोदर तो नेहमी आनंदीचा फोटो पाहत असतो आणि म्हणूनच तो आपली डायरी पाहत असतो. मात्र डायरी त्याला मिळतच नसते. सार्थक सगळीकडे डायरी शोधू लागतो, तर त्याला ड्रॉवरमध्ये डायरी सापडते. तर सार्थक डायरीमध्ये फोटो पाहत असतो, परंतु तिथे आनंदीचा फोटोच नसतो. सार्थक म्हणू लागतो फोटो कुठे गेला. तर त्याचवेळी सुधाताई तो फोटो घेऊन येतात आणि विचारू लागतात हाच फोटो ना. तर सार्थक म्हणतो की हो. तर त्यानंतर सार्थक हा सुधाताईंजवळचा फोटो घेण्यासाठी पुढे येतो, मात्र सुधाताई सार्थकला काही तो फोटो देत नाहीत आणि सुधाताई सार्थकला म्हणू लागतात सार्थक किती दिवस आणि किती वर्ष हा फोटो हृदयाशी कवटाळून बसणार आहे सांग ना. मात्र सार्थक काहीच बोलत नाही. तर सुधाताई सार्थकला म्हणू लागतात सार्थक अरे तिला जाऊन 6 वर्ष झाली आहेत, तिला यायचं असतं तर ती केव्हाच आली असती. ती कुठे आहे, काय करते आहे, जिवंत आहे की गेली हे आपल्याला काहीच माहिती नाही, तरीसुद्धा तू हा फोटो हृदयाशी कवटाळून बसला आहेस. अरे अजून किती दिवस हा फोटो घेऊन असाच बसणार आहेस. मात्र सार्थक काही न बोलता सुधाताईंच्या हातातील फोटो घेतो आणि जाऊन बेडवर बसतो. सुधाताईला सार्थकच्या वागण्याचं खूप वाईट वाटत असतं, म्हणून सुधाताई तिथून निघून जातात. तर त्यानंतर सार्थक हा आनंदीचा फोटो पाहत म्हणू लागतो आनंदी मला माहिती आहे, खात्री आहे की तुम्ही जिवंत आहात, तुम्ही कुठेही जाणार नाही आणि तुम्हाला काही होणार नाही आणि तुम्ही मला विसरूही शकणार नाही. कितीही तुम्ही विसरण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही मला विसरू शकणार नाही. तुमच्या मनात माझी जागा कायमच असणार. एक दिवस तुम्ही परत याल अशी माझी खात्री आहे. असं म्हणत सार्थक आनंदीचा फोटो हृदयाशी कवटाळून आनंदीची आठवण काढत असतो. दुसरीकडे पाहायला मिळतं मनोज दादा जेवणासाठी बसलेले असतात, परंतु भाजीमध्ये मीठ कमी असतं आणि म्हणूनच मनोज दादा ते ताट फेकून देतात. तर लीनावहिनी येत विचारू लागतात काय झालं. तर मनोज दादा म्हणतात भाजीत मीठ का नाही आहे, तुम्ही मुद्दाम घातलं नाही ना. तर लीनावहिनी म्हणतात अहो मीठ नव्हतं तर सांगायचं ना, मी तुम्हाला आणून दिलं असतं, परंतु तुम्ही हे काय केलं आहे. तर मनोज दादा म्हणतात तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय ना, तुम्हाला माझा छळ करायचा आहे ना, म्हणूनच तुम्ही मला अळणी जेवण घालता ना. तुम्हाला काय वाटतं तुम्ही माझा छळ केल्यानंतर मी तुमच्या समोर गुन्हा कबूल करेन का. परंतु मी काहीच केलं नाही आहे, मी गुन्हा केलाच नाही, तर कबूल काय करू सांगा ना. मला माहिती आहे तुम्ही सार्थकच्या बाजूने आहात. असं म्हणत मनोज दादा रागानेच मोठमोठ्याने बोलू लागतात. लीनावहिनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात, तर मनोज दादा लीनावहिनीचा हात घट्ट पकडतात आणि खूप दुखापत करत असतात. तर हे पाहून मालतीताई मनोज दादांच्या कानाखाली मारतात. तर त्यानंतर मनोज दादा म्हणू लागतात तुम्ही काय केलं ते मला मारलत नाही, मी तुम्हाला सोडणार नाही, मी तुम्हाला सोडणार नाही आणि तुम्ही माझा छळ करताय ना, परंतु मी गुन्हा कबूल करणार नाही, कारण मी निर्दोष आहे, मी काही केलंच नाही, मी निर्दोष आहे. असं म्हणत मनोज दादा तिथून निघून जातात. मात्र मनोज दादांची ही अवस्था पाहून लीनावहिनी आणि मालतीताई पूर्णपणे खचून गेलेले असतात. लीनावहिनी खूप रडत असतात आणि म्हणू लागतात आई मी काय करू सांगा ना, मला काहीच सुचत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सुखदाने देवपूजा केलेली असते आणि सुखदा वक्रतुंड महाकाय हा श्लोक म्हणते. हे पाहत वृंदा काकूंना आश्चर्य वाटतं आणि वृंदा काकू आश्चर्यानेच म्हणतात अरे वा, तुझ्यासारखी मुलगी हे पण म्हणते. तर सुखदा म्हणते मग काय झालं आजी, सॉरी आंटी, अहो मॉडर्न मुलगी असली म्हणून अशा गोष्टी करू शकत नाही, तसं करू शकत नाही, ही जुनी समजूत आहे. आताच्या मुली कल्चर सांभाळून सगळं काही सांभाळत असतात आणि छान प्रकारे हँडल करतात. आणि हो, माणसाने कितीही भरारी घेतली तरी त्याचे पाय जमिनीशीच कनेक्ट असावेत आणि असलेच पाहिजे. हे ऐकून आदर्श म्हणतो हे मात्र मला पटलं. तर सुखदाही आदर्शला आरती देत विचारते की आपला कंजूस कुठे आहे. तर आदर्श म्हणतो रूममध्ये रेडी होत असेल. तर सुखदा म्हणते आलेच, एकच मिनिट. असं म्हणत सुखदाही सार्थकच्या रूमजवळ जायला निघते. हे पाहून आदर्शला आश्चर्य वाटतं. तर दुसरीकडे सार्थका रूममध्ये कपडे चेंज करत असतो आणि त्याचवेळी तिथे सुखदा आलेली असते. सुखदा मोठ्यानेच ओरडते आणि म्हणते अरे तुला तुझा दरवाजा लावून घेता येत नाही का. तर सार्थक म्हणतो परंतु तू माझ्या रूमजवळ का आली आहेस. तर सुखदा म्हणते माझ्या हातामध्ये काय आहे तुला दिसत नाही का. तर सार्थक म्हणतो हो दिसला आहे मला. तर त्यानंतर सुखदा सार्थकला म्हणू लागते आरती घे आणि हो नाश्ता झाला आहे, जाताना नाश्ता करून जा, म्हणजे डोकं आणि मन शांत राहील आणि खडूसपणा कमी होईल. तर सुखदाला सार्थक म्हणू लागतो काय समजते ही स्वतःला. तर सुखदा म्हणते काय माहीत खडूसचं काय चाललं आहे. असं म्हणत सुखदा तिथून निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की मनोज दादा काही रस्त्यांमध्ये माणसांशी वाद घालत असतात. तर लीनावहिनी त्यांना थांबवण्यासाठी येतात. तर ती माणसं लीनावहिनींना विचारतात तुमचा नवरा वेडा आहे का. तर मनोज म्हणतो मी वेडा नाही आहे, मी रस्त्याने चाललो होतो, परंतु तुम्ही मध्ये आलात, तुम्ही गुन्हा केला आहे. तर लीनावहिनी म्हणतात अहो तुम्ही शांत
व्हा. तर मनोज दादा म्हणतात की यांनी माझ्यावर हात उचलला. तर लीनावहिनी म्हणतात तुम्ही यांच्यावर हात उचलला का? तर ती माणसं म्हणू लागतात आम्ही हात उचलला नाही, तुमचाच नवरा आमच्या अंगावर धावून येत होता. तर त्यानंतर लीनावहिनी म्हणू लागतात अहो तुमचं काय चाललं आहे? मी तुम्हाला कंटाळले आहे सांगून सांगून, किती समजावं परंतु तुम्ही समजून घेतच नाही का? तर मनोज दादा म्हणतात मला तुम्ही नियम सांगू नका आणि प्रत्येक वेळी मला तुम्ही कोंडून ठेवण्याचा प्रयत्न करू नका. असं म्हणत मनोज दादा निघून जातात. तर लीनावहिनी थकून तिथेच बसतात आणि मालतीताईंना म्हणू लागतात आई मी काय करू सांगा ना. अहो मी थकले आहे, यांना सांभाळता सांभाळता माझा श्वास कोंडत चालला आहे. तर मालतीताई म्हणतात अगं आज आनंदी असती तर. हे एकताच लीनावहिनीला खूप राग येतो. लीनावहिनी चिडतच म्हणतात आई तुम्हाला तुमच्या मुलीच्या प्रेमापुढे काही दिसतच नाही आहे का? हे सगळं काही तिच्यामुळे झालं आहे. ती तर सुटली आहे परंतु हे सगळं काही मी भोगत आहे, मी एकटी सगळं काही सहन करत आहे. असं म्हणत लीनावहिनी रागानेच घरात निघून जातात. मालतीताईंना मात्र खूप वाईट वाटतं. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आदर्श हा सुखदाला म्हणू लागतो की तुला चक्कर आली होती, आता तुला कसं वाटतंय? तर त्यानंतर सुखदा म्हणते मला काहीच झालं नाही, मी तर ठीक आहे. तर आकांक्षा म्हणू लागते की अगं तुला आता बरं वाटतंय ना, तू जास्त बडबड करू नकोस आणि म्हणूनच तुला कदाचित चक्कर आली असावी. तर सुखदा म्हणू लागते अगं परंतु तू माझी काळजी करू नकोस, मी काही दिवसांचीच पाहुणी आहे. हे ऐकून सार्थकला जरा वाईट वाटतं. तर त्यानंतर सार्थक हा सुखदाला विचारतो तुला अशी अचानक चक्कर आली, काही प्रॉब्लेम वगैरे आहे का? तर सुखदा म्हणते नाही नाही असं काही नाही, मी अगदी ठणठणीत आहे, ओके आहे. असं म्हणत ती सुखदा तिथून निघून जाते. मात्र सुखदाच्या हातामध्ये फाईल असते आणि त्यातला एक कागद खाली पडतो. सुखदाला मात्र काहीच जाणीव नसते, सुखदा तिथून निघून गेलेली असते. तर सार्थक तो कागद उचलून पाहतो परंतु तो कागद पाहिल्यानंतर सार्थकला धक्काच बसतो. आता नक्की त्यामध्ये काय लिहिलेलं असेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.